नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी यशवंत राठोड स्वागत करतो आपलं वेस्टरी एज्युकेशन अकॅडमी। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाऱ्याचे कार्य व त्यामुळे तयार होणारी भूविशेष। प्रामुख्याने वाऱ्याचे कार्य तीन प्रकारचे आहेत। पहिला आहे खनन कार्य, दुसरा आहे वहन कार्य आणि तिसरं आहे संचयन कार्य। आता वहन, खनन आणि संचयन ही तीनही कार्य जी असतात ती वाऱ्याची प्रमुख कार्य म्हणून आपण पाहू शकतो। यामध्ये खनन कार्य जे आहे तर वाऱ्याचं जे खनन कार्य आहे ते साधारणतः शुष्क किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येते। याचं कारण की त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं वनाच्छादन नसतं, सोबतच वातावरणामध्ये शुष्कता म्हणजे साधारणतः शुष्कता असते, म्हणजे कुठल्याही प्रकारचं बाष्पीकरण त्या ठिकाणी दिसत नाही। त्याच्यामुळे धुळीचे जे कण असतात ती उष्णतेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भागामध्ये पसरलेली असतात। साधारणतः या भागामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये वाळवंटीय प्रदेश असेल किंवा मग अर्धशुष्क प्रदेश असेल की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे वनाच्छादन नसतील, या भागामध्ये वाऱ्याचं कार्य अत्यंत प्रभावी दिसून येतं। आणि या ठिकाणी जे वाऱ्याचं खनन कार्य आहे त्या संबंधित ज्या महत्वपूर्ण क्रिया आहेत त्याबद्दल आपण पाहूया। यामध्ये पहिली क्रिया आहे अपघर्षण, ज्याला आपण ॲब्रेशन असं म्हणतो। या क्रियेमध्ये काय होतं तर या क्रियेमध्ये वाळू, माती व धुळीचे जे कण असतात त्यांचं घर्षण होऊन खडकात झिजण्याची जी क्रिया होते त्यालाच आपण अपघर्षण असं म्हणतो। म्हणजे प्रामुख्याने याच्यामध्ये काय असतात की वाऱ्यासोबत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात, ते मग मातीचे कण असतील, धुळीचे कण असतील आणि इतर काही असतील, तर हे सगळे त्यासोबत वाहत असताना खडकासोबत त्याचं घर्षण होतं आणि खडक झिजतो आणि झिजल्यानंतर जी क्रिया घडून येते त्याच क्रियेला अपघर्षण असं म्हटलेलं आहे। दुसरी क्रिया आहे सन्निघर्षण, याच्यामध्ये अट्रेशन होतो। वाऱ्यासोबत वाहणारे जे कण असतात ते कण एकमेकावर आदळून बारीक होण्याची जी क्रिया आहे त्यालाच आपण सन्निघर्षण असं म्हणतो। यामध्ये काय होतं तर वारा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहत असताना त्याच्यामध्ये असणारे कण जे असतात, मातीचे किंवा इतर धुळीचे कण असतात, ते एकमेकावर आदळतात आणि त्याची बारीक कणात रूपांतर होते। याच क्रियेला सन्निघर्षण असं म्हटलेलं आहे। तिसरी क्रिया आहे अपवहन। याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं, अपवहन म्हणजे साधारणतः डिफ्लेशन। या क्रियेमध्ये काय होतात तर जमिनीवरील मातीचे कण आणि धूळ वाऱ्यासोबत वाहून नेण्याची क्रिया। म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वारा आपल्या सोबत जे काही जमिनीवर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे माती आणि धुळीकण असतात त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो, त्याच क्रियेला अपवहन असं म्हणतात। प्रामुख्याने आपण पाहतो की हे तीन क्रियावरच वाऱ्याचं खनन कार्य अवलंबून असते। यामध्ये वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होणारे जे भूविशेष आहे त्याबद्दल आपण पाहूया। यामध्ये क्षरण म्हणजेच काय तर वाऱ्याचं खनन कार्य। या ठिकाणी वाऱ्याच्या खनन कार्यामुळे ज्युजेन, यारदांग, भूछत्र खडक, द्वीपगिरी, वातगृष्ट आणि त्रिनिक हे भूविशेष तयार होतात। याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की हे सर्व क्षरण किंवा खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूविशेष आहेत। प्रमुख पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहूया ज्युजेन कसं तयार होतो। ज्युजेन मध्ये वाऱ्याच्या भागामध्ये ज्या ठिकाणी वारा वेगवान वाहत असतो त्या भागामध्ये मृदू आणि कठीण खडकांचे थर असतात। आता हे एकमेकावर असणारे जे खडक असतात त्याच्यामध्ये मृदू खडक हा खाली असतो आणि वरच्या भागामध्ये कठीण खडक असतो। तर यापैकी जो वाऱ्याच्या सोबत असणारे वेगवेगळ्या कणांचा परिणाम होऊन त्या ठिकाणी आपण पाहतो की वरचा भाग शिल्लक राहतो, म्हणजे कठीण खडकाचा भाग जसाचा तसा शिल्लक राहतो आणि मृदू खडकाचा भाग झिजतो आणि तयार होणारी आकृती साधारणतः याप्रमाणे दिसते की या ठिकाणी अशा प्रकारचं जे काही एखादं चित्र आपल्या समोर उभं राहतं त्यालाच आपण ज्युजेन असं म्हणतो। म्हणजे यामध्ये कठीण आणि त्यासोबत असणारा त्याच्या खाली असणारा मृदू खडक, या ठिकाणी मृदू खडकाची झीज होते, कठीण खडक तशाचा तसा शिल्लक राहतो। तयार होणारा जो आकार आहे किंवा भूविशेष आहे त्यालाच आपण ज्युजेन असं म्हणतो। दुसरा आहे यारदांग। याच्यामध्ये पण एखाद्या प्रदेशामध्ये कठीण आणि मृदू खडकाचे समांतर अशा भागामध्ये खडकाची रचना असते। यापैकी कठीण खडकाची झीज थोडी हळूवार होत असते आणि मृदू खडक जो लवकर झिजतो आणि झिजल्यानंतर आपण पाहतो की फक्त कठीण खडकांचा भाग शिल्लक राहतो आणि मृदू खडकातला जो भाग आहे तो झिजल्याने त्या ठिकाणी अशा प्रकारच्या लंबा अशा आकाराच्या भेगा पडतात, त्यालाच यारदांग असं म्हणतात। या ठिकाणी लक्षात ठेवायचं कठीण आणि मृदू खडकांची एक समांतर अशी आपल्याला रेषा दिसते, त्याच्यामध्ये मृदू खडकाची झीज झालेली आहे आणि कठीण खडक हा जशाचा तसा शिल्लक आहे। अशा प्रकारच्या जे दिसणारे जे काही भूविशेष आहेत त्यालाच आपण यारदांग असं म्हणतो। त्यानंतर आहे भूछत्र खडक। प्रामुख्याने ही क्रिया जी आहे
त्याच्यामध्ये थोडस आपल्याला लक्षात येईल की वाळवंटामध्ये जे काही आहे तर खडकावर चोहोबाजूने वाऱ्याचा मारा होत असतो. एकाच दिशेने तो वारा वाहत नसल्यामुळे अनेक दिशाकडून तो वाहत असतो आणि वाहत असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने वारा असतो तो वाऱ्याच्या याच्यामध्ये साधारण आपण पाहतो की खालच्या भागामध्ये म्हणजे ज्या जमिनीच्या जवळच्या भागामध्ये मोठे कण असतात. हे जे काही धुळीचे कण असतात ते वाऱ्याच्या वेगवान वाऱ्यासोबत खालच्या भागामध्ये व्हायला सुरुवात होते आणि धुळीचे जे बारीक कण असतात ती वरच्या भागामध्ये राहतात. म्हणजे जमिनीपासून जसं आपण उंचीवर असतो तर वाऱ्याच्या सोबत असणारे जे काही धुळीचे कण असतात वरच्या भागामध्ये छोट्या आकाराचे आणि लहान भागामध्ये मोठ्या आकाराचे कण असतात. यांचा मारा खडकाच्या चोहोबाजूनी होत असतो आणि या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस त्याचा वाऱ्याचा परिणाम किंवा वाऱ्यामध्ये असणाऱ्या घटकांचा परिणाम किंवा याचे घर्षण त्या खडकासोबत होते त्यामध्ये साधारणतः आपण पाहतो की खालच्या भागामध्ये खडकांची झीज मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि वरचा भाग जो आहे तो अशा प्रकारचा छत्रीसारखा किंवा मग छत्रासारखा आपल्याला दिसून येतो आणि खालच्या भागामध्ये खडकाची मोठ्या प्रमाणामध्ये झीज होते. याला भूछत्र खडक असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घेऊ की वाऱ्याच्या परिणामाने या ठिकाणी खडकाचा जो खालचा भाग आहे त्याची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे आणि वरच्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा झीजचा परिणाम थोडा कमी दिसून येतो. तर याचा आकार छत्रीसारखा दिसतो म्हणून याला भूछत्र खडक असे देखील म्हणतात. त्यानंतर आहे द्वीपगिरी. द्वीपगिरीमध्ये प्रामुख्याने काय होतं, वाळवंटामध्ये ग्रेनाइट व नीस सारखे खडकाची झीज होऊन त्याचे माथे गोलाकार व उतार तीव्र असतात. वाळवंटात पडणारा थोडा पाऊस व वारा यांच्या संयुक्त क्रियेने उंचवटे तयार होतात. त्यांना द्वीपगिरी असं म्हणतात. याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्या की वाळवंटामध्ये असणारा जो काही ग्रेनाइट सारखा किंवा नीस सारखा जो खडक आहे यामध्ये आपण पाहतो की साधारणतः वरचा जो भाग आहे यांच्या झीज मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि सोबतच यांचा आकार जो आहे थोडासा वर टोकदार असतो. म्हणजे द्वीपगिरीचा गिरी म्हणजे काय तर पर्वतासारखा दिसतो आणि बाकाच्या भागाची झीज झालेली आहे आणि झीज झाल्यानंतर आपण पाहतो की वाळवंटामध्ये पडणारा पावसाचा परिणाम होऊन या ठिकाणी आपण असं पाहतो की असे वरच्या भागामध्ये थोडेसे टोकदार असे असणारे भाग आणि खालच्या भागामध्ये त्याचा झीज झालेला भाग अशा आकाराचा एखादा भूविशेष असेल तर ते द्वीपगिरी नावाने ओळखलं जातं. त्यानंतर आहे वातवृष्ट. आता वातवृष्टामध्ये काय होतं तर प्रामुख्याने यामध्ये लक्षात घ्या की वाळवंटातील विखुरलेल्या दगडावर वाऱ्याचं घर्षण होऊन ते गुळगुळीत होतात. प्रामुख्याने वाऱ्याच्या दिशेकडील खडकाची बाजू वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या वालुकांमुळे झिजली जाते. अशा दगडांना वातवृष्ट असं म्हणतात. आता त्याच्यामध्ये पाहतो की एखादा जो वाऱ्याच्या मधात असणारा किंवा अडथळ्यामध्ये आलेला एखादा खडकाचा भाग जो आहे तो त्यामध्ये असणाऱ्या अनेक घटकांमुळे काय होतो झिजतो. पण जी बाजू त्याला वाऱ्याच्या मुख्य दिशेकडे आहे त्याची झीज थोडी जास्त होते आणि विरुद्ध दिशेला कमी होते आणि याच्यामध्ये काय होतं की खडक हा गुळगुळीत बनतो आणि बनलेला हा जो गुळगुळीत असणारा जो दगड आहे किंवा खडक आहे किंवा जे काही या ठिकाणी आकाराचे झिजलेले जे काही वास्तवामध्ये दिसणारे आपल्याला खडकांचे तुकडे आहेत त्यालाच वातपृष्ठ असं म्हणतात. त्यानंतर आहे तृणिक. यामध्ये काय होतं तर वाळवंटातील खडक किंवा दगड याची वाऱ्यामुळे एका बाजूची झीज न होता तिन्ही बाजूने झीज होते आणि गुळगुळीत होतात. अशा त्रिकोणाकृती वातपृष्ठास तृणिक असं म्हणतात. याच्यामध्ये प्रामुख्याने एक फरक लक्षात घ्यायचा की या भागामध्ये खडकाची फक्त एकाच भागाची झीज न होता ती तीनही बाजूने झालेली झीज जी असते ती सारख्या प्रमाणामध्ये किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये जरी झाली असेल पण तिचा आकार त्रिकोणाकृती तयार होतो आणि अशा प्रकारचं असणारं जे भूविशेष आहे त्याला आपण वात जी काही आपण म्हणतो तृणिक असं नाव आपण त्याला म्हणतो. इथे आपण थांबूया.